हाय मैत्रिणींनो, तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय होतं, मशीन व्यवस्थित चालत नाही. मशीनमध्ये म्हणजे इथं सुईमधून दोरा निघून जातं किंवा खालच्या साईडने दोरा तुटून जाताना तर शिलाई व्यवस्थित येत नाही. खालची एक एक वेळेस व्यवस्थित येत नाही, नाहीतर वरची व्यवस्थित येत नाही. तर याच्यासाठी काय करायचं आणि ते कशामुळं होतं मी ते सांगणार आहे तुम्हाला. आपण दोरा ज्यावेळेस इथून इथपर्यंत टाकतो, जो हा मेन प्रॉब्लेम हा आहे, जेणेकरून आपल्या खालची शिलाई व्यवस्थित येत नाही. तो इथं प्रॉब्लेम होतो. इथं एकदम सैल होऊन जातो किंवा एकदम टाईट झाल्यामुळं सुद्धा आपलं दोरा इथून निसटतं. तर ते एकदम मीडियम असं खेचलं जाईल असं पाहिजे. इथून ते निसटायला नको आहे, म्हणून काय करायचं मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे. बऱ्याच जणांचं हे ओपन करून घ्यायचं. हा आपल्या मशिनीचा पार्ट आहे. हे सगळं बाहेर काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यात काही कचरा घाण वगैरे राहिली असेल तर ते व्यवस्थित नीट करायचं. माझं नाही आहे, मी ते साफ केलेलं आहे, पण तुमचं जर असेल तर तुम्ही ते सगळं ओपन करून आणि व्यवस्थित जसलं तसं लावून द्यायचं आहे, जेणेकरून तुमची शिलाई खालची व्यवस्थित येईल आणि दोरा निसटणार नाही. हे आपण एकदम टाईट पण नाही आणि एकदम लूज पण नाही, एकदम बरोबर लावायचं आहे आपल्याला. आणि दुसरा टिप्स सांगते मी, जी आपली सुई राहते ना ती व्यवस्थित लावलेली नसते, म्हणून त्याच्यामुळं सुद्धा होऊ शकतो. जर आपण सुई वाकडी तिकडी लावली तरीसुद्धा सुईमधून दोरा निसटून जातो आणि तर शिलाई व्यवस्थित येत नाही. तर हा सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही व्यवस्थित पाहिलं नाही तर मग जो हा आपला दिसते तुम्हाला, ही कडी आहे ना, दोरा आपला याच्यातून यायला पाहिजे. तुम्हाला ते दोरा कसं टाकायचं ते सुद्धा मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. इथून हा आपला असा खालीवर जायला पाहिजे. हा जर ज्याला नसेल तर समजायचं ती शिलाई कधी व्यवस्थित येणार नाही. बऱ्याच जणांचं हा तुटून जातं किंवा हरवून जातं. तर असं व्हायला नको पाहिजे. म्हणून हा मेन आहे. जी ही कडी आहे ती मेन आहे. छोटी वस्तू राहते पण ती सगळ्यात जास्त मेन राहते. याच्याशिवाय शिलाई व्यवस्थित येणार नाही. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम हा राहतो. मला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा. अजून तुमचे काही विचार असतील तर मला नक्की सांगा.